नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण होममेड रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही आणि पनीर मसाला कसा करायचा ते पाहू। फ्रेंड्स, या एकाच ग्रेव्हीपासून रेस्टॉरंट स्टाईल आणि ग्रेव्हीच्या भाज्या करू शकतो। ग्रेव्हीसाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, 7-8 कढीपत्त्याची पानं, 2 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 10-15 काजू, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ, 2 तमालपत्र, 3-4 लवंगा, 3-4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा लागणार आहे। कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा। या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कांदा छान परतून झाला आहे, त्यात आता खसखस, काजू, तीळ घालून 2 मिनिट पुन्हा परतून घ्यायचं। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सर्व जिन्नस छान परतून झाले आहे। 2 तमालपत्र, 3-4 लवंगा, 3-4 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घालून परतून घ्यायचा। टोमॅटो घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं। आता गॅस बंद करून मिश्रण कोमट झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची प्युरी बनवून घ्यायची। स्मूथ प्युरी तयार झाली आहे। आता कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात 2 कांद्याच्या मोठ्या फोडी करून घालायच्या। कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात तयार केलेली प्युरी घालायची। आता यात 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून कसुरी मेथी चुरून घालायची। आता या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत छान तवंग येईपर्यंत शिजवायचे। फ्रेंड्स, पहा, ग्रेव्हीला तेल सुटू लागले आहे। फ्रेंड्स, ही ग्रेव्ही 10-15 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते। ग्रेव्ही छान शिजली आहे। आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चांगली उकळी आणायची। ही ग्रेव्ही तयार झाली। ही ग्रेव्ही वापरून शेकडो भाज्या तयार करू शकतो। आता पनीर ग्रेव्ही मसाला कसा करायचा ते पाहू। कढईत आवश्यकतेनुसार ग्रेव्ही घेऊन त्यात चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करायचा। फ्रेंड्स, या ग्रेव्हीमध्ये तुम्ही ओला काजू घालून काजू मसाला, मशरूम घालून मशरूम मसाला, मिक्स भाज्या घालून व्हेज कोल्हापुरी, पनीर मक्खनवाला, शाही पनीर, दम आलू, बटर पनीर मसाला बनवू शकता। पनीर स्वच्छ धुवून हव्या आकारात कापून घ्यायचे। मी पनीरचे चौकोनी काप करून घेतले आहेत। पनीर ग्रेव्ही मसाल्यामध्ये मॅगीच्या शाही पनीर मसाल्याचा वापर करणार आहे। आता या ग्रेव्हीमध्ये 1 चमचा शाही पनीर मसाला घालायचा। दही छान फेटून घ्यायचं। या ग्रेव्हीमध्ये 2-3 चमचे दही घालायचं। आता या तयार ग्रेव्हीमध्ये कापलेले पनीर घालायचं। तुम्ही हे पनीर तळूनही घालू शकता। तुम्ही यात तळलेला बटाटाही घालू शकता। रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला किंवा बटर पनीर मसाला तयार आहे। पनीर ग्रेव्ही मसाला बरोबर रोटी, नान, कुलचा, अगदी पोळी पुरी छान लागते। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा। धन्यवाद।